पुण्याच्या इतिहासात प्रथमच भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। पुण्यात आयोजित केलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे दुपारी 1 वाजता राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली। सकाळी 10:30 वाजता डेक्कन येथील तरुणींच्या हस्ते संभाजी पुतळ्याला पुष्पहार घालून मराठा मूक मोर्चास प्रारंभ झाला। या मोर्चामध्ये बाळ शिवाजी, बाळ जिजाऊ सुद्धा सामील झाल्या होत्या। मोर्चासाठी पहाटे 5 पासूनच डेक्कन परिसर आणि लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या संख्येने सकाळी 9 वाजेपर्यंत नागरिक सहभागी झालेत। तरुणापासून वयोवृद्धांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासह कोपर्डी अत्याचार या मागण्यांसाठी या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे। पुण्यातील मोर्चात यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पत्नी सुनेत्रा पवार सह सहभागी झाले। मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला। नागरिक भगव्या टोप्या घालून रस्त्यावर उतरले होते। हातात भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी आणि दंडाला बांधलेली काळी रिबीन अशा प्रकारे नागरिक कोपर्डी हत्याकांडचा निषेध करत आपल्या मागण्यांसाठी लढत होते। राष्ट्रवादीच्या रुपालीताई चाकणकर यांनी सुद्धा या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला। या मोर्चाबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी यावेळी नेक्स्ट जनरेशन सोबत बोलताना व्यक्त केल्या। पुणे जिल्ह्यात आजपर्यंत कधीही न झालेला असा भव्य दिव्य मोर्चा लक्ष्मी रोड येथून आता होत आहे। आपल्यासोबत आहेत रुपालीताई चाकणकर, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या मोर्चाबद्दल त्यांच्या काय मागण्या आहेत। स्वातंत्र्यानंतरच्या काळानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघायचं कारण म्हणजे समाजात असलेली एक अस्वस्थता आहे। ही अस्वस्थता या मोर्चाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने या भूमिकेला न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ज्या पद्धतीने कोपर्डीची घटना घडली त्या पद्धतीने ज्या समाजात घटना घडतात खरंच किळसवाणी आणि दयनीय आहे। समाजातल्या महिलांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता मिळत नाही। या सुरक्षितता मिळावी आणि ही महिला त्या पद्धतीने ज्या पद्धतीने समाजाचं नाव उंचवती, ज्या पद्धतीने समाजात वावरतीये तर त्या पद्धतीने तिला सुरक्षितता ही मिळायला पाहिजे। हा तिचा हक्क आहे आणि ह्या हक्कासाठी आम्ही महिला सगळ्या रस्त्यावरती उतरलेलो आहेत असं मला वाटतं। आणि ही भूमिका घेत असताना जो समाज रस्त्यावर उतरलाय ही समाजात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मानसिकता आहे। त्याच्यामुळे हा एवढा प्रचंड प्रमाणाचा जनसमुदाय रस्त्यावरती दिसतोय। निश्चितपणाने आम्ही सर्वजणच यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि हा प्रचंड जनसमुदाय ही आपली मागणी मांडत आहे। त्याच्यामुळे ही हक्काची मागणी आणि समाजातले प्रत्येक व्यक्ती या निमित्ताने क्रांती घडून आणणार आहे। ही क्रांतीची पहाट आहे असं आम्हाला निश्चितपणाने वाटतं। थँक्यू मॅडम, तुम्ही अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल काय सांगाल? कायद्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत असं आम्ही निश्चितपणाने म्हणतो। शेतकऱ्यांबद्दल जे मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरंच आजचा शेतकरी डोळ्यातनं पाणी येण्यासारखी त्याची अवस्था आहे। जे नाणं आपण चलनात वापरत नाही आहे म्हणजे 8 आणे 4 आणे हे नाणे 50 पैसे आपण चलनात वापरत नाही आहे त्या नाण्याच्या भावात त्याचा शेतमाल जातोय म्हणजे त्याची इतकी दयनीय अवस्था आहे। आणि खरंच आत्ताच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। ते कुठेतरी थांबलं पाहिजे। तो जगला पाहिजे तर भारत जगेल। शेतकरी हा आपला पायाच म्हणजे समाजाचा पाया आहे। त्याच्यामुळे तो जगला तर समाज जगेल असं मला निश्चितपणे वाटतं। अद्यापपर्यंत कोपर्डी घटनेतील आरोपीची FIR दाखल होत नाही, ही एक शोकांतिकाच आहे। अशा आरोपींना गोळ्या घातल्या पाहिजे, तसेच मराठा समाजाला देखील आरक्षण दिले पाहिजे व शेतकऱ्यांसोबत कुठलाही अन्याय होऊ नये असे मत सहभागी वृंदांनी व्यक्त केले। मॅम, कसं आपण कोपर्डीच्या बद्दल बोलतोच आहे। कोपर्डीमध्ये कसं एकच घटना झाली असं नाही आहे, कारण या घटना वारंवार होत आहेत आणि या सगळीकडे होत आहे कारण आपल्या या जिजाऊची जी लेक आहे ही सुरक्षित नाही आहे हे सगळ्यांना कळतं आहे। आणि हा आज मराठा पेटून का उठला आहे? निश्चित कोपर्डीचीच हत्याकांड नाही आहे तर शेतकऱ्यांचं म्हणा किंवा आरक्षणचं म्हणा हे सगळं काही पॉईंट्स जे आहेत खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत। कारण ज्यावेळेस मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे, मला शिकवण्यासाठी काय काय एफर्ट्स घ्यावे लागलेत ना हे फक्त मला आणि माझ्या आईबाबांनाच माहिती आहे। हे खरंच आज सगळ्या लोकांपुढे आलं पाहिजे। हे सगळं दाखवण्यासाठी आज मराठी समाज सगळं पुढे आले। मराठीच नाही सगळेच लोक आहेत, असं नाही की जातीवर्ण करतोय, पण माणसाला माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांना समान हक्क आला पाहिजे। आपण भीक नाही मागत आहे, आपला हक्क मागतोय आणि त्या हक्क भेटला पाहिजे। यासाठी आम्ही इथे सगळेजण आलोय। माझेच नाही, आम्ही सगळेजण लोकांचे एकच मागणं आहे, तुम्हाला देताय ना तुम्ही सगळ्यांना सारखं द्या आणि माणूस म्हणून याचा जगण्याचा हक्क ना हा सगळ्यांचा आहे, कुणी एकट्याचा नाही। लाखो महिला या मोर्चामध्ये सामील झाल्या आहेत, तसेच खूप साऱ्या पुरुषांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला आहे। त्यांच्या काय मागण्या आहेत या मोर्चाकडे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। सर, अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अॅट्रॉसिटी कायद्याचा फक्त वापर झाला पाहिजे आणि आमचा अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा ही मागणी नाही आहे। अॅट्रॉसिटी कायद्यात फक्त बदल झाला पाहिजे, त्याच्या काही जाचाकाठी त्याचा जो गैरवापर होतो गैरवापर थांबला पाहिजे। त्यासाठी त्या कायद्याच्या ज्या काही अटी आहेत त्यात थोडाफार बदल झाला पाहिजे ही या समाजाची मागणी आहे अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल। मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काय मागण्या आहेत त्यांच्या जाणून घेऊया। मराठा समाजाबद्दल आरक्षणाबद्दल तुमचं काय मागणं?
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण काही लोकांचं या मराठा समाजाला विरोध आहेत आरक्षणाला. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ॲट्रॉसिटीचा कायदा आहे त्याला आमचा विरोध नाही आहे. पण ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये ज्या जाचाकाठी आहेत किंवा जे नियम आहेत त्या थोडे शिथिल करून त्याचा वापर करावा आणि समान न्याय पद्धत सर्वांना लागू करावी, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. या मोर्चाबद्दल आणखीन माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत. कॅमेरामॅन आशिष सोबत वर्षा भूते, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे. हा मोर्चा टिळक चौकामार्गे लक्ष्मी रस्ता, सिटी पोस्ट, संत कबीर चौक, नानापेठ क्वार्टर गेट, हॉटेल शांताई मार्गे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद कार्यालयासमोरून हॉटेल ब्लू नाईल मार्गे विधान भवन चौकापर्यंत पोहोचला. या मोर्चात लाखोंच्या संख्येने महिला वर्ग सामील झाला होता. या मोर्चाबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी नेक्स्ट जनरेशन सोबत बोलताना व्यक्त केल्या. विधान भवनात अर्चना भोर, शुभदा येवले, मोहिनी पलांडे, प्रतीक्षा गव्हाणे, श्रद्धा पलांडे या 5 मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मोर्चात सहभागी वृंदांच्या वतीने निवेदन देण्यात आले. आजच्या मोर्चाचं खरं कारण म्हणजे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि आमची अशी कुठलीही मागणी नाही आहे की दुसऱ्या समाजाचं किंवा दुसऱ्या इतर आरक्षण कमी होऊन किंवा त्यांचं आरक्षण कमी करून आम्हाला आरक्षण द्यावं. आम्हालाही आरक्षण हवं आहे, पण 50-50% आरक्षण मिळायलाच हवं. आणि आता हा मोर्चा चालू झालाय तो फक्त केवळ असं नाही आहे की दुसऱ्या समाजाच्या आम्ही विरोधात जातोय किंवा काय. आम्हाला आमचा हक्क हवा आहे, म्हणून आम्ही हा मोर्चा करत आहोत. ग्रामीण भागामधल्या असणाऱ्या महिला प्रामुख्याने या मोर्चामध्ये सामील होतात. आज मी सकाळी एका वृद्ध आजींना विचारलं की तुम्ही मोर्चासाठी कशाला आले, त्यावेळेस त्यांनी ठणकावून सांगितलं की जन्मल्यापासून आजपर्यंत 18 विश्व दारिद्र्यच आमच्या घरामध्ये आलेले, आमचा गुन्हा काय, आम्ही मराठा जातीत जन्माला आलो हेच का. म्हणजे आम्हाला देखील आरक्षण पाहिजे. कोपर्डीचा मुद्दा तर आम्ही पाहिलाच. मग अशा कित्येक निर्भय आहेत समाजामध्ये की त्या रोज या बलात्काराला बळी पडताय. म्हणून त्यांना न्याय मिळण्यासाठी जर एक म्हणजे ही जी आपण महिलांना आपण देवीचं रूप म्हणतो, पण ज्यावेळेस ही अंबिका होते, जगदंबा होते, त्यावेळेस ती एक चंडिका सुद्धा होऊ शकते. हे महिलांनी या मंचाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. म्हणून आज दिवसेंदिवस महिलांचा प्रतिसाद या मोर्चामध्ये वाढतोय की जेणेकरून महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे आणि कायदा सुरक्षित आणि प्रबळ झाला पाहिजे. मी कोपर्डीचा निषेध करते. कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्वच इथे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. आज जो काही मुकमोर्चा आपण बघितला तो जरी मुका असला तरी त्यामधून अनेक भावना इथं व्यक्त झालेल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालावी अशी मागणी तर आमची आहेच, पण अजून 90 दिवस होतील. आता चार्जशीट अजून दाखल झालेलं नाहीये. मुख्यमंत्री अमेरिकेत जाऊन बसलेले आहेत. हे मोर्चे बघणार कोण? तिथं जाऊन तुम्ही काय साबित करणार? तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? त्यामुळे माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच आव्हान आहे, दरवेळेस तुम्ही म्हणता लेकी बचाव लेकी बढाव वगैरे, मुलींना वाढवायचं, त्यांना मोठं करायचं कशासाठी? हे असले घाणेरडे अत्याचार सहन करण्यासाठी का? त्यामुळेच आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर केस फाईल झाली पाहिजे, लवकरात लवकर त्या आरोपींना सजा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ॲट्रॉसिटी कायदा हा रद्द करा असं आमचं म्हणणं नाहीये, पण त्यामध्ये ज्या काही तरतुदी चुकीच्या असतील त्या नीट करा आणि त्या सुधारवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला सगळ्यात माझा मोठा प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आज मी MBBS सोडून BSc करते. म्हणजे फक्त एकच गोष्ट मला आडवी आली, मला 127 मार्क्स असून 3 आणि 130ला मेरिट क्लोज झालं. या 3 मार्कांसाठी मला आज BSc करावं लागतंय. त्यामुळे ह्याला कुठेतरी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. ह्याला कारण काय होते? आरक्षण. आमच्याकडे गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, मग ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि आमची इकॉनॉमिक कंडिशन शेतीवरती अवलंबून असल्यामुळे इतकी नाही आहे की आम्ही एवढी फीज वगैरे भरू शकतो. त्यामुळे सरकारने जी आता ABCची मर्यादा 1 लाख रुपये आहे तर ती 6 लाख रुपयापर्यंत तरी वाढवली पाहिजे. आणि महिलांच्या कोपर्डीमध्ये जे झालंय त्या घटनेचा मी निषेध करते. आज त्या घटनेचं फक्त निमित्त झालं, परंतु हा संपूर्ण मराठा समाज हा आज एकवटला गेला आणि सरकारने यातूनच बोध घ्यावा. आज नांदेड, बीड, परभणी सगळीकडे मोर्चे झालेले आहेत आणि यातून मराठ्यांचा उद्रेक. आत्ताचा मोर्चा हा मुक मोर्चा आहे. यामध्ये मराठ्यांचं आक्रमक पाऊल पडता कामा नये, कारण एकदा का मराठी पुढे सरसावले तर त्यांना कुणीही मागे घेऊ शकत नाहीये. म्हणून सरकारने वेळीच काहीतरी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, आम्हाला न्याय द्यावा. यावेळी मोर्चाच्या नियोजनासाठी 2000 खासगी सुरक्षा रक्षक, 5 ड्रोन कॅमेरा, 10,000 स्वयंसेवक, 2000 होमगार्ड, 2000 डॉक्टर व 80 रुग्णवाहिक या मोर्चासाठी कार्यरत होत्या. यावेळी एवढ्या गर्दीतही महिलांना व रुग्णवाहिकांना रस्ता करून देत शिस्तीचे व सौजन्याचे प्रदर्शन मराठा तरुणांकडून दाखविण्यात आले. बंदोबस्त 8,000 लोक कर्मचारी होते, ऑफिसर किती 5,000 होते. बाकीचं वाटप क्षेत्र वाईट होता. जिथे बंदोबस्ता नेमलेले लोक
चौकातनं ठेवलेले आहेत. 3,000 तिकडे दिले, 5,000 सेक्टरवर वाटले. पोलीस 6,000 होते आणि 8,000 कर्मचारी ऑफिसर धरून 8,000. पोलीस मित्र आम्हाला सहकार्य केलं त्यांनी. त्यांची मदत आम्हाला चांगली झालेली आहे आणि चांगली मदत केलेली आहे. कुणाला चक्कर आली वगैरे असं पब्लिकमध्ये ते पण मदत करत होती. कुणाला पाणी दे येते, ॲम्ब्युलन्स बोलव आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना केले. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की मराठा समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर अनेक मोर्चे काढले. एवढंच नव्हे तर कोपर्डीसारखी जी क्रूर घटना घडली त्या घटनेला एक वाचा फोडण्यासाठी आणि त्या माझ्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज लाखो युवक रस्त्यावर आमच्या भगिनींसमोर उतरलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये समाजाला या ठिकाणी आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न मागच्या बऱ्याच वर्षांपासून भेडसावत आहे. या प्रश्नाला कुठेतरी न्याय द्यावा यासाठी राज्य सरकारनं लवकरात लवकर जो काही निर्णय आहे तो लवकर या ठिकाणी घेण्यात यावा. मागच्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल की राज्यातले काही सत्ताधारी मंडळी असतील, त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की महाराष्ट्रातले सर्व मोर्चे संपल्यानंतर आम्ही त्या जिल्ह्यात आमच्या मंत्रिमंडळातली ग्रुप ऑफ मिनिस्टर्स त्या ठिकाणी पाठवू आणि त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जे काही नवीन नेतृत्व असतील त्या नेतृत्वांकडून आम्ही हे जे काही त्यांचं म्हणणं आहे या मोर्चाच्या संदर्भातलं ते आम्ही जाणून घेऊ. मला या ठिकाणी या सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, तुमची काय गेंड्याची चमडी झालेली आहे काय? तुम्हाला काय संवेदना नाही आहेत काय? या ठिकाणी अखंड महाराष्ट्रात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगताय की मोर्चे संपल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमचे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स पाठवू. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मराठा समाज काही या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आणि नवे नेतृत्व निर्माण करण्यासाठी मराठ्यांचे मोर्चे काढतंय का? हा सवाल तुमच्या काळजाला भिडणार आहे, याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. आणि आता तुम्हाला एकदम अतिशय सोप्या आणि साध्या सरळ भाषेत सांगू इच्छितो, मराठा समाजाने या ठिकाणी शांततेत मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाला शिवाजीनगर मुस्लिम समाजाच्या मुस्लिम बांधवांनी पूर्ण पाठिंबा दिला. मोर्चात सहभागी लोकांना पाण्याच्या बाटल्या व पाणी पाऊचद्वारे पाणी पुरवण्यात आले. पाणी पिऊन पाऊच व रिकाम्या बाटल्या लोकांनी रस्त्यावर टाकून दिल्या होत्या. या झालेल्या कचऱ्यामुळे इतर लोकांना त्रास होऊ नये यासाठी स्वच्छतेचं काम देखील हाती घेण्यात आलं होतं. या भव्य दिव्य अशा मोर्चाच्या वेळी माणुसकीचे दर्शन डेक्कनच्या रहिवाशांनी घडवून आणले. मोर्चात अखंड चालणाऱ्या लोकांची तहान भागवण्यासाठी डेक्कन येथील रहिवाशांनी मोर्चातील लोकांना त्यांच्या घरातून पाणी पुरवठा केला. आपली तहान भागवून लोक पुन्हा जोमाने मोर्चात सहभागी झाले. यावेळी एकमेकांना सहकार्य करत व माणुसकी जपत गर्दीतून ॲम्ब्युलन्सला मार्ग देखील काढून देण्यात आला. हा मोर्चा शांततेत पार पडला असून लाखो मराठ्यांच्या वतीने सरकारला आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे आवाहन करण्यात आले.